मंडळी, आमची तर झाली शॉपिंग. आता आई म्हणते मी काय थांबत नाही, कारण ती उद्या सकाळी जाणार आहे. आता काय बनवू, सकाळी खेकडे आणले होते आम्ही, सो खेकड्याचं कालवण बनवलं, खेकडेसुद्धा खाल्ले. आता ती जाणार आहे, सो आता काय बनवू असा विचार करत आहे. म्हटलं चला इन्स्टंट गुलाबजामुन बनवते, स्वीट गुलाबजामुन. आणि जलेबी पण बनव. ये इकडे 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 यांना सांग. बघा आता वेळेवरती जलेबी बनव, कसं पॉसिबल आहे. तुम्ही आता गुलाबजामुन बनवते मस्त माझ्या आईसाठी. आणि ते आज रात्रीच राहणार आहे आणि उद्या सकाळी जाते म्हणून. आणि माझ्या भावालाही मी ते पार्सल देणार आहे सोबत त्याची. ठीक आहे, चला बनवूया गुलाबजामुन. चला चला चला. ओके. कामं वगैरे झाले आहे, जेवण करून झाले आहे आमचे. आई तर आता उद्या सकाळी जाणार आहे, सो काय बनवू. माझ्या भावालाही स्वीट द्यायचं आहे, तो मी गुलाबजामुन बनवते. आता इन्स्टंट गुलाबजामुन खव्याचे तर खरंच खूप छान लागतात, पण आता खवा इथं भेटणं पॉसिबल नाही आहे. म्हणून म्हटलं चला मग याच्याच लवकर बनवून टाकूया 2 पॉकेट. ओके. ते बघा माझी आई पण बसलेली आहे, माझी मुलगी. बाबा हे बघा, हे असे कांड होतात माहितीये. काम करायला गेलो की साहेब काही सुचू देत नाही आमचे. जी माझ्या खव्याच्या गुलाबजामुनची आहे ना, ती या पॉकेटामध्ये नाही आहे, पण आता ऑप्शन नाही. खवाही भेटतो तर 3-3, 4-4, 5-5 दिवसाचा फ्रोझन असतो. काय करणार त्या खव्याचा. तर चला याचेच बनवूया आता. जाते ना एकदम सॉफ्ट गोळा असा हवा तसा येत नाही आहे. सो ट्राय करू आपण. पीठ मळताना तुम्ही दुधाचाही वापर करू शकता, मी पाण्याचा केला आहे. हवेमुळे पण लवकर सुकून जाते. पाणी टाकून थोडं 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 करून बघते. सो तुम्हाला खव्याचे आवडतात की इन्स्टंट गुलाबजामुन आवडतात, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मला तर खव्याचे आवडतात बाबा. मला पण. माझ्या लाडूला पण खव्याचे गुलाबजामुन आवडतात. सो तुम्ही पण आम्हाला सांगा मला खव्याचे आवडतात की इन्स्टंट गुलाबजामुन आवडतात. ठीक आहे. ठीक आहे. की बनवलेलं खातात, की बनवलेलं खातात, विकत आणलेलं खातात, ते पण सांगा. हो की नाही लाडू. आणि फ्रेंच फ्राईज पण खातात का. काही काम करायचं असेल ना लाडू मध्ये मध्ये करतो. मी पण बनवतो माझ्यासोबत गुलाबजामुन. हा पण बनवते माझ्यासोबत गुलाबजामुन. नक्कीच मी प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा काहीतरी नवीन डिश बनवणार, सो मी तुमच्यासोबत या ब्लॉगिंगच्या माध्यमातून शेअर करणार आहे. सो प्लीज मलाही कमेंट करून सांगा. मलाही कळायला हवं की माझ्या ऑडियन्स एक्झॅक्टली व्हिडिओच्या थ्रू काय बघायला आवडेल त्यांना. ओके. आणि मी तसं सांगितलेलंच आहे डिस्क्रिप्शनमध्ये की कशाचे ब्लॉग मी अपलोड करणार आहे. सो नक्कीच, कारण मी हाऊसवाईफ आहे. सो तर किचन तर हा माझा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आयुष्याचा, कारण माझा जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जातो. पण त्यासोबत इतरही काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघणारच आहात की आम्ही आज मॉलमध्ये सेलमध्ये गेलो. खरंच खूप मजा आली आणि वेगवेगळ्या व्हेरायटीच्या साड्या होत्या. मी पण 2 साड्या घेतल्या. माझ्या आईने मला त्या 2 साड्या घेऊन दिल्या. सो एखाद्याच ब्लॉगिंग केली तर नक्की त्या साड्याही तुम्हाला दिसतील. ओके. आता तर मी गुलाबजामुन बनवते. आणि लाईक शेअर पण करा. खाली डिस्क्रिप्शन. की व्यवस्थित आलं नाही परत पीठ मळ, हे असं असतं. माझे पुण्याला असते माहिती आणि मी बदलापूरला आहे. 3 तासाचा रन आहे, पण नाही जाऊ शकत कारण पोरांची शाळा, ट्युशन्स, त्यांचं होमवर्क, शाळेचा अभ्यास, त्याच्यामुळे पॉसिबल नाही होत. म्हणून 5 महिने आमच्या भेटीला लागले फायनली. झाले आता आमचे गुलाबजामुन बनवून मीन्स फक्त गोळे तयार केले राऊंड शेपमध्ये.
त्याला फ्राय करायला घेते. चला, फ्राय करायला घेते. सी मंडळ लाईट गेलेली आहे आणि मी एका हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे. बघा हा सुरू आहे सगळं कारण आता वेळेवर काय करावं काही कळत नाही आहे. लाईट येणे जाणे सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. सो आता अंधारामध्येच मी गुलाबजामुन बनवत आहे. ओके म्हणजे मोबाईलचे टॉर्च लावलेले आहेत. आता एका बाजूला माझा पाक तयार होत आहे बघा गुलाबजामुनचा आणि एका साईडला होते गुलाबजामुन तयार. बघा किती छान ब्राऊन रंग आला आहे. कुकिंगची खूप आवड आहे मला, असं काही नाही आहे. सगळ्या डिशेस बनवता येतात. प्रत्येक व्हिडिओ मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. ओके सो मी आता हे सगळे गुलाबजामुन बनवून घेते आणि टेस्ट झाल्यावर सांगतीलच आपल्याला कसे झाले गुलाबजामुन. सो लाईटही गेलेली आहे आता. माझे तर झाले आता हे गुलाबजामुन फ्राय करून. ओके आता हे गार होऊ द्यायचे आहेत मला. पाक होत आहे कारण गुलाबजामुन पण गरम आणि पाक पण गरम. जर दोन्ही एकत्र केले तर त्याचा शिरा तयार होऊन जाईल. सो त्याच्यामधून एक कुठली तरी गोष्ट गार पाहिजे. तर मी गुलाबजामुन गार करते आणि पाक तोपर्यंत छान होतोय. ठीक आहे हे त्याच्यामध्ये एकत्र मिक्स करूया. तोपर्यंत लाईटीची वाट बघूया आपण. लाईट तर काही अजून आली नाही आणि वेळ बघू शकत नाही लाईटीचा. ओके सो गुलाबजामुन झाले आहेत गार. पाक आहे गरम. मी टाकते त्या पाकामध्ये. गरम आहे. आता आपण याच्यामध्ये याला छान मोरू देऊ. मोडल्यानंतर मस्त लागतील. नंतर टेस्ट करू आपण. हो की नाही. चला मग बराच वेळ झाला आहे. गुलाबजामुन मोडले असतील. चला बघूया आपण. आता मी हे माझ्या आईला खायला देते. चला माझ्या आईचे एक्सप्रेशन बघूया कशी आहे. कसा केला मी. हो आई तू चम्मच. ओके ओके चम्मच न वगैरे तर गुलाबजामुन खाल्लं ना तर खरं मजा येत नाही. म्हणून मी पूर्णच खाते. जास्त गोडही नाही फिकेही नाही. मस्त झाले. माझ्या ऐका सांगते छान झाले. छान झाले. इतका वेळ झाला. गुलाबजामुन बनवून झाले. तळून झाले. पोटातही झाले. पण लाईटीचा काही पत्ता नाही आहे. ओके सो माझ्या उद्या सकाळी 6 वाजता जाणार आहे. आता परत कधी येणार आहे मलाही माहिती नाही.
खूप बरं वाटलं. सो माझ्याही 5 महिन्यानंतर आली. दादा तिला म्हटलं ऑगस्ट महिन्यामध्ये राखी पौर्णिमा आहे तेव्हा पण ये. ओके म्हणजे 1 महिन्यानंतर. ओके जुलै महिना आहे तर ऑगस्टमध्ये कदाचित राखी पौर्णिमा आहे. सो तेव्हा येणार. खूप बरं वाटलं. खूप दिवसानंतर आमची भेट झाली आणि काही जास्त बनवता आलं नाही आईसाठी मला. फक्त स्वीट बनवलं आणि खेकडे आणले होते मी. तो ब्लॉग तुम्ही अपलोड केलेलाच आहे, तुम्ही बघितला असेल. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ओके सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय.